हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण महाशिवरात्री स्पेशल मस्त आंबट गोड तिखट चवीचं दही साबुदाणा खिचडीची रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी घेतलेला आहे आपण भिजलेला साबुदाणा 1 वाटी घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये आपल्याला साबुदाणा काढून ठेवून याला वाफवायचा आहे. तर मी अशा पद्धतीने ढोकळा पात्रामध्ये वाफवला आहे. तुमच्याकडे ज्या स्वीने तुम्ही वाफवता त्या स्वीने त्या साबुदाणा ट्रान्सपरंट होईस्तोवर वाफवून घ्यायचा आहे. साबुदाणा वाफवसर एका बाउलमध्ये आपल्याला ताजं दही घ्यायचं आहे, आंबट दही घ्यायचं नाही आहे. त्यामध्ये आपल्याला साखर आणि काळं मीठ उपासाचं मीठ टाकायचं आहे. रवीने त्याला छान फेटून घ्यायचं आहे. मस्त मऊसूत दही आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. इकडे आपला साबुदाणा पण छान वाफवला गेला होता, ट्रान्सपरंट झाला होता. आता आपण ती प्लेट काढून घेणार आहे. मला पूर्णपणे आपण गार करणार आहे. साबुदाणा खिचडीसाठी लागणारी सर्व तयारी आपण करून घेतलेली आहे, म्हणजे आपलं खिचडी जी आहे ती झटपट तयार होईल. त्यानंतर ज्या बाउलमध्ये आपण दही फेटलं होतं ते घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला वाफवलेला साबुदाणा टाकायचा आहे. सोबतच टाकणार आहे आपण वाफवलेल्या बटाट्याचे काप टाकायचे आहे. ताजे ताजे गोड गोड डाळिंबाचे दाणे टाकायचे आहे, म्हणजे दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण खूप छान लागतं. सोबतच टाकणार आहे आपण शेंगदाण्याचा कूट, जाडजाड कूट करून टाकायचा आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण एक तडका टाकणार आहे. अगदी सोपी रेसिपी होती की नाही, नक्की ट्राय करून बघा. तडका पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं, हिरवी मिरची, काजूचे काप, कढीपत्ता, पुदिना, सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी शिजवून घ्यायचे आहे तेलामध्ये. आता हा गरमागरम तडका टाकायचा आहे आपला साबुदाणा खिचडीमध्ये. आता हे तडका मस्त मिक्स करायचा आहे खिचडीला. खूप छान आणि खमंग अशी खिचडी तयार होते. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी रेसिपी होती की नाही, कमी तेलामधली होती की नाही. तडक्यासाठी तुम्ही तेल किंवा तुपाचा वापरही करू शकता. सोबतच टाकायचं आहे आपल्याला थोडंसं मिरे पूड. मस्त मिक्स करायचे आहे. आज महाशिवरात्रीमध्ये मी केलं होतं महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थालीची रेसिपी. खाली लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून ती रेसिपी बघू शकता बघा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन सुद्धा माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा. या थालीच्या रेसिपीसाठी खाली लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून नक्की आस्वाद घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.